हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत जे काही संस्था आहेत, इंटरनॅशनल संस्था वगैरे आहेत ना, तर त्यांचे जे काही हेडक्वार्टर्स वगैरे आहेत ते खूप कन्फ्युजन होतात आणि एक्झाममध्ये जे ऑप्शन बघितल्यावर तर खूपच कन्फ्युजन होतो. मी काही ट्रिक्स सांगणार आहेत, ट्रिक्सच्या नुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूयात. चला आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट आहे स्वित्झर्लंड जेनेवा. जर स्वित्झर्लंड जेनेवा ही संस्था हेडक्वार्टर आला तर तिथे काय लक्षात ठेवायचं, ज्या संस्था डब्ल्यू पासून आणि आय पासून स्टार्ट होतात ना, त्या संस्था पूर्णपणे त्यांची जी हेडक्वार्टर आहे ना, तर स्वित्झर्लंड जेनेवामध्ये असतो. डब्ल्यू आणि आय. ओके, फक्त इथे एक संस्था अपवाद आहे. पहिली संस्था दिसते ना, UNCTAD, ही संस्था फक्त अपवाद आहे. बाकीचे सगळ्या संस्था त्यामध्ये बसतात डब्ल्यू आणि आय. WHO, WMO, WEF, WIPO, नंतर आय वरून ILO, ISO, ICRA आणि नंतर डब्ल्यू वरून आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 1995 मध्ये स्थापना झाली. हे अशा ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं. आता सेकंड आहे वॉशिंग्टन DC हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC. त्यामध्ये कोणकोणत्या संस्था आहेत तर IMF आणि वर्ल्ड बँक, ह्या दोन्हीची स्थापना सुद्धा 1945 मध्ये स्थापना झालेली आहे वॉशिंग्टन DC मध्ये, IMF आणि वर्ल्ड बँक. आता लक्षात कसं ठेवायचं, IMF मध्ये आयएम हा वर्ड प्रिफिक्स येतो का, आयएम, आणि आयएम म्हणजे मी आपण स्वतः कुठे गेलो होतो, वर्ल्ड बँक मध्ये गेलो होतो, पण ती कशी वास मारत होती. आयएम वर्ल्ड बँक मध्ये गेलो होतो, पण ती कशी वास मारत होती. आता आपण हेडक्वार्टर बघतोय रोम वरून लक्षात ठेवायचं. आता ज्या रोम हेडक्वार्टरमध्ये संस्था आहेत, दोन संस्था आहेत, FAO आणि IFAD. आता ह्या संस्था कशा लक्षात ठेवायच्या तर रोम वरून राम लक्षात ठेवायचं. राम त्यावरून काय लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण जेवण वगैरे करतो. आता F वरून फूड, म्हणजे फूड बद्दल काहीतरी संस्था असते ती, F वरून फूड. ज्या संस्थामध्ये F हा वर्ड येईल ना, F त्यावरून लक्षात ठेवायचं. तर आपण अन्न खाल्यावर आपल्यामध्ये राम येतो, राम म्हणजे ताकद येते, त्यावरून लक्षात ठेवायचं. FAO आणि IFAD हे दोन्ही संस्था कुठे आहेत, रोममध्ये. ओके, त्याच्यानंतर खाली काही संस्था आहेत. ICJ म्हणजे आंतरराष्ट्रीय एक न्यायालय आहे, त्याचा जो हेडक्वार्टर आहे ना, द हेग मध्ये आहे. ते कसं लक्षात ठेवायचं तर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये न्याय देण्यासाठी खूप वेळ लागला. त्यावेळेस हे सकाळपासून गेलेले होते, तर त्यांना बाथरूम वगैरे आली, तर त्यावरून लक्षात ठेवायचं द हेग. ओके, द हेगवरून समजून घ्या आता. ओके, नंतर सार्क आहे ना, तर एक मुलगा आहे, तो बेरीज वगैरे सोडताना हातच्या कुठं मांडू, तर सारखं पप्पाला टीचरला विचारतो, तर तो सारखं काय विचारतो, कुठं मांडू, सारखं काय विचारतो, कुठं मांडू, सारखं काय विचारतो, कुठं मांडू. ओके, आता नंतर आहे आसियान, तर त्याचं लक्षात त्याचा हेडक्वार्टर आहे जकार्ता. आता कसं लक्षात ठेवायचं, आपला आशिया खंड आहे ना, आसिया हा एक नाव आहे, तर तो करता म्हणून काम करतो. आसिया असं लक्षात ठेवायचं. आसियान म्हणून आशिया लक्षात ठेवायचं, आणि तो करता म्हणून काम करतो, त्यावरून जकार्ता असं लक्षात ठेवायचं. आपेक, नंतर आहे आपेक वरून आपको सिंग फुटले, म्हणजे आपको सिंग फुटले असं लक्षात ठेवा. आपको सिंग फुटले, आपको एक सिंग फुटले म्हणजे असं लक्षात ठेवायचं. आपेक सिंगापूर. नंतर नाटोवरून लक्षात ठेवायचं. नटलो, कितीही नटलो तरी बुरसल्यासारखं वाटतोच तू, कितीही नटलो. नाटोवरून नटलो, कितीही नटलो तरी बुरसल्यासारखं वाटतोस असं लक्षात ठेवायचं. ब्रुसेल्स हा हेडक्वार्टर. त्याच्यानंतर शेवटची आहे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. आता काय ट्रान्सफर करतो तर फोर्स म्हणजे बल ट्रान्सफर, त्यामुळे फोर्स म्हणजे बल. आपण काय ट्रान्सफर करतोय, बल, तर बलवरून बलीर्ण असं लक्षात ठेवा. ह्यामध्ये काही संस्था स्किप केलेल्या आहेत आणि ज्या ट्रिक्सनुसार सांगता येतील ते सांगितलेले आहेत. पण जर एक्झाममध्ये 4 ऑप्शन जर बनवलेले असताना, हे 4 ऑप्शन आपण ज्या ऑलरेडी संस्था बघितलेल्या आहेत त्याच ऑप्शनमध्ये दिसतील. आपण इलिमिनेशन मेथड यूज करून आपण सहज क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. इथे बऱ्यापैकी संस्था कव्हर केलेल्या आहेत, आणि ज्या संस्था कव्हर नाही केल्या ते पाठच करावे लागतील, किंवा क्वेश्चन सुटण्याचे 90% चान्सेस आहेत, कारण की ऑलरेडी आपण जे क्वेश्चन विचारतात त्या संस्था आपण कव्हर केलेल्या आहेत. ओके, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.